पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आज दुपारच्या सत्रातील पहिला सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध झुंजार क्लब यांच्यात खेळवण्यात आला। मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला। उत्तरार्धात मात्र खंडोबा संघानं आक्रमक चढाया केल्या। खंडोबाच्या सुधीर कोटिकोला यानं 68व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली, तर संकेत मेढे यानं 73व्या मिनिटाला दुसरा गोल केला। जादा वेळेत खंडोबाच्या प्रभू पोवार यानं गोल करून संघाला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। सामना संपण्यास 1 मिनिट बाकी असताना झुंजार संघाच्या अवधूत पाटील गोल केला। संपूर्ण वेळेत झुंजार संघाला खंडोबा संघाची बरोबरी करता आली नसल्यानं खंडोबा संघानं हा सामना 3-1 अशा गोलफरकानं जिंकला। या सामन्यातील सामनावीराचा मान खंडोबा संघाचा पृथ्वीराज साळोखे तर झुंजार क्लबचा मसूद मुल्ला लढवय्या खेळाडू ठरला। दुसरा सामना फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ आणि संयुक्त जुना बुधवारपेठ यांच्यात झाला। या सामन्याचं उद्घाटन कोल्हापूर शहर काँग्रेस ओबीसीचे अध्यक्ष प्रवीण पुजारी, बाजीराव मंडलिक, निलेश मगदूम, जुना बुधवारपेठ तालमीचे रणजित शिंदे, मकरंद स्वामी, अनिल निकम, सारंग पाटील, स्पर्धा कमिटीचे अध्यक्ष संदीप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालं। या सामन्यात पूर्वार्धात दोन्ही संघांकडून चढाया झाल्या, मात्र गोल नोंदवता आला नाही। मध्यंतरापर्यंत हा सामना गोल शून्य बरोबरीत राहिला। उत्तरार्धात मात्र दोन्ही संघांकडून खोलवर चढाया सुरू राहिल्या। बुधवारपेठ संघाच्या संकेत कांबळे, सचिन गायकवाड, सुशील सावंत, साहिल खोत यांनी फुलेवाडीच्या गोलजाळीत मारलेले जोरदार चेंडू फुलेवाडीचा गोलरक्षक रदवीर खालकर यानं रोखले। अभिजित साळोखेची गोलची संधी वाया गेली। फुलेवाडीचा निरंजन कामते, ऋतुराज संकपाळ, विराज साळोखे यांच्या चढाया वाया गेल्या। सामन्याच्या 67व्या मिनिटाला फुलेवाडीच्या रोहित जाधव यानं बुधवारपेठ संघाच्या खेळाडूला चकवा देत पहिला गोल नोंदवला। संपूर्ण वेळेत बुधवारपेठ संघाला या गोलची बरोबरी साधता आली नसल्यानं फुलेवाडी संघानं हा सामना 1-0 अशा गोलफरकानं जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला। या सामन्यात बुधवारपेठ संघाचा राहुल कडलक लढवय्या खेळाडू ठरला, तर फुलेवाडीचा रोहित जाधव हा सामनावीर ठरला। या स्पर्धेवेळी प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला। यामध्ये भाग्यवान प्रेक्षक पाचगावचा चंद्रकांत वडार ठरला, तर पैठणीच्या मानकरी मंगळवार पेठेतील छाया पाटील या ठरल्या। सामाजिक कार्यकर्ते तौफिक मुल्लानी यांच्या हस्ते ही बक्षिसं देण्यात आली। शुक्रवारी शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यातील सामना दुपारी 2, तर दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यातील सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे।